सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडनदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आता जगापुढे असा प्रश्न आहे की या जगामध्ये इतके देव आहेत की त्यांची गणतीच नाही। इतके महाराज आहेत, कोंबडीच्या पिळासारखे चिव 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 का इथं समाधी तिथं समाधी, इथं समाधी, इथं मड, इथं बांधले तिथं बांधले। हे करायची कोणाची भक्ती, आपण कुठं जायचे, हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा समाजाने सोडून दिलेला आहे। त्यामुळं कुठलाही माणूस मूळ ठिकाणी पोहोचू शकत नाही। आणि मूळ ठिकाणी पोहोचायचं असेल तर कोणता देव धरला पाहिजे, कोणाची भक्ती केली पाहिजे, खरा देव पृथ्वीवर कोण आला याचा विचार जग करीतच नाही। जो खरा देव त्याला नाव ठेवत्यानं खोंट्याचा उदो उदो। हा जो समाजातला प्रकार आहे तो आपल्याला सुधारायचा आहे। खरा देव कसा आहे त्याची महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। खरा देव काय खातो, कसा राहतो, त्याची वस्तुस्थिती काय आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सहभूत दशांगुलम त्रिदेव श्रेष्ठम। या तिन्ही देवामध्ये सर्वात श्रेष्ठ देव कोणता, असा 88,000 ऋषींच्या पुढे प्रश्न पडला। तेव्हा भृगुशी निवड केली आणि त्याला सोडून जा म्हणजे तपास करा, स्वर्गात जाऊन वैकुंठात कैलासात सगळ्या ठिकाणी फिरण, खरा देव कोणता आहे स्वतः मोठा। मग गेले शंकरा दरबार भृगुशी, मग तिथून त्यांना बाहेर काढलं। मग गेला ब्रह्मदेवा, तिथून त्यांना बाहेर काढलं। मग गेले विष्णू लोकात वैकुंठात, ते महाराज तिथं झोपले होते। लक्ष्मी पाय चेपीत होती, दारामध्ये पहारेकरी होते। भृगुशी ब्राह्मण आला म्हणल्यानंतर बाकी सगळे बाजू झाले। आणि मग भृगुशी गेल्यानंतर काय म्हणले, झोपला काय, त्याच्या छातीवर लात मारली जोरात। लात मारल्यानंतर भगवान आदिनारायण उठले, म्हणले महाराज माझं शरीर ब्रह्मवज्र कवच आहे। आता इथं कळलं आपल्याला देवा शरीर कसं आहे, तसं कुठेही त्याचा उल्लेख आढळत नाही कुठल्या देवाचे। माझं शरीर ब्रह्मवज्र कवचमय आहे आणि आपल्या पायाला खूप दुखापत झाली असेल, म्हणून भगवान आदिनारायणाने भृगुशींचा पाय चोळले आणि बसवलं, नमस्कार केला। मग भृगुशी शांत झाले आणि मग पृथ्वीवर आल्यानंतर त्यांनी सांगितलं, एक नंबर शांतता असणारा जो परमात्मा आहे तो महाविष्णू आहे, पण त्याला आजपासून श्रीवत्सवक्षा भगवंत या नावाने ओळखलं जाईल। नंदिकेश्वर वत्सदेव यांची पावलं म्हणजे छाती उमटली, 3 पावलं आहे देवा छातीवर। तो देव वत्सवक्षा भगवंत ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद परम धामात राहणारा जो परमात्मा आहे तो श्रीवत्सवक्षा भगवंत ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद सहवृत दशांगुलम, हा तो परमात्मा आहे। त्याला हजारो शिरे, हजारो डोळे, हजारो पाय, हजारो कान आहेत आणि हातपाय तो असा जो परमात्मा आहे, दशांगुल उरून राहिला तो परमात्मा आहे। तोच देव म्हणजे पृथ्वीवर जेव्हा येईल तेव्हा तो आपले चिन्ह धारण करून येईल, असं भृगु ऋषींच्या मंडळा सगळ्या ऋषींनी ठरवलं। आणि मग त्या देवाची वाट पाहत सगळे ऋषी बसले का आपल्या धर्मामध्ये परमधामचा जो परमात्मा आहे तो येतो। असं आपल्या घरी नाव करी, तुझा आजचं नाव करी, पंचं नाव करी, त्याच्या पायाला खून, डोक्याला खून, हाताला खून, याच्यावर आपण ओळखतो। तसं भृगु ऋषीचं जे चिन्ह आहे, नंदिकेश्वराचं जे चिन्ह आहे, हा जो मुख्य परमात्मा आहे तो पृथ्वीवर मानवी रूपात आला तरी तो आपण ओळखायचा, मग त्याची भक्ती करायची असं ठरलं। आणि मग पुढं मत्स्य कच्छवारा अवतार झाले।
मग श्रीराम आले. मग श्रीराम प्रभूच्या छातीवरती भृगुचं पाऊल होतं. मग पुढे कृष्ण अवतार झाला. मग कृष्णाच्या छातीवरती नंदिकेश्वराचं पाऊल होतं. मग पुढं बालाजीचा अवतार झाला. मग त्यांच्या छातीवरती भृगुष आणि वत्सदेवाचं पाऊल होतं. मग पुढे आता कल्की दत्त आहे, त्यांच्या छातीवर नंदिकेश्वर, श्रीवत्सदेव आणि भृगुष हे पाऊल आहेत. भृगुष उजवं पाऊल, वत्सदेवाचं डावं पाऊल आणि नंदिकेश्वराचं उजवं पाऊल, हे 3 पाऊल आपल्या कल्की दत्त महाराजांच्या छातीवर आहेत. तर हा पूर्ण देव आहे. आणि हा देव पृथ्वी आल्यानंतर संपूर्ण जगाला सुख शांती मिळणार आहे, तोवर मिळणार नाही. सूर्य उगवण्याचं त्याप्रमाणे सगळा अंधार होतो. आता आपण काय करतोय, आकाशाला चांदणे आहेत. हा सूर्य बरं का, हा देव आहे, हा देव आहे, आपलं कल्याण करीत. ही चांदणी आपलं कल्याण करीत. हा सूर्य ही चांदणी आपलं कल्याण करीत. हे नक्षत्र आपलं. आपण त्याची प्रार्थना करून करून थकून गेलो. आपल्याला त्या अंधार त्या हजारो चांदण्यांनी नष्ट केला नाही. तसे हे जे अनंत कोटी देवदेवता आहेत, हा तुमचं अज्ञान कधीच नष्ट करणार नाही. किती पिढ्या गेल्या तर तुम्ही असे वळून 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 इथंच थांबणार आहात, पुढे जाणार नाहीत. पुढे जायचं असन तर वच्चवक्षा भगवंत ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद समूर्त्या दशांगुलम निर्गुण निराकारचा सगुण साकार झालेला परमात्मा पृथ्वीवर आला. आणि हा आपला हिंदू धर्माचा खरा देव, खरं ट्रेडमार्क, खरं मुख्य साधन आहे. आपल्या धर्माचा मुख्य ध्वज, मुख्य परमात्मा जो आहे तो वच्छवक्षा भगवान श्रीराम, श्रीवच्छवक्षा भगवान श्रीकृष्ण, श्रीवच्छवक्षा भगवंत दत्त महाराज, यांना आपण नमस्कार केला तर आपण मूळ ठिकाणी जाऊ. तसं जाणं आहे खरे समोर आहे. त्याला तशा सगळ्यांना जे समोर मिळतात तसे हे सगळे देव, हे सगळे ह्या देव, ह्या देवदेवता ह्या भगवंतामध्ये मिळतात. यांना जाऊन भेटतात, याची एकरूप होतात. हा देव खरा देव आहे. बाकी देव सपोर्ट, मदत करणारे आहेत, आपल्याला मदत करणारे आहेत, रिद्धी सिद्धी ऐश्वर्य देणारे. परंतु राम, कृष्ण, दत्त हे जे तिघजण वच्छवक्षा भगवंताचे पूर्ण अवतार आहेत. तर ते अवतार जे आहेत, ते पूर्ण अवतार जे आहेत, ते आपल्याला सुख शांती समाधान देणार आहेत. आणि ते समाधान देणारे असल्यामुळं आपल्याला खरा आनंद होतो आहे. तर ह्या देवाचं आपण ध्यान केलं पाहिजे, यांची पूजा केली पाहिजे, यांचं महत्त्व वाढवलं पाहिजे. तेव्हा आपण तिथं पडतो. भगवान कृष्ण, भगवान राम यांना सहकार्य शंकर भगवंताने केलेलं आहे, गणपतीने केलेलं आहे, ब्रह्मदेवाने केलेलं आहे, नंतर इंद्रदेवाने केलेलं आहे आणि बाकी सर्व देवांनी यांच्याशी सहकार्य केलेलं आहे, सहकार्य करून राहिले आहेत. म्हणून हा देव जो आहे निराहारी आहे, अमृत पिणारा आहे, नंतर तुम्हाला सांगतो सोमरस पिणारा आहे. आणि हा देवाची जेव्हा आपली भेट होईल तेव्हा आपल्या जीवनात सुख शांती समाधान मिळणं. तर हा जो देव आहे, ह्या देवाची उपासना आपण परिपूर्ण केली पाहिजे. तेव्हा आपल्या खरं सुख शांती समाधान मिळेल. तसं कधीच मिळणार नाही. कारण का, समुद्रामध्ये सगळी रत्न आहेत, पण जेव्हा ते समुद्राच्या आपण तळात जाऊ तर समुद्रामध्ये तळात जाऊ, वर येऊ, तेव्हा ते रत्न हातात येतील. तशा प्रकारे जो परमात्मा आहे, तो परमात्मा आपल्याला सुख शांती समाधान मिळवून देणार आहे. त्याची आपण भक्ती केली पाहिजे. तेव्हा आता आपण या ठिकाणी ऋचा वाचू आणि मग पुढचा कार्यक्रम सुरू करू. ओम. आता या ठिकाणी मेधा, तिथी, कान्वा ऋषी, पवमान, सोमान, गाय, छंद स्वराय जनयंडोचना दिवा जनेन सूर्या वसाना माया अपारिहिम. द्युलोकात अंतरिक्षात नक्षत्रांना उत्पन्न करून, तसेच अंतरिक्षात सूर्याला निर्माण करून,
हरितवर्णी सोम दूध व पाणी यांच्याशी मिश्रित होऊन राहतो. आता या ठिकाणी परमेश नक्षत्र उत्पन्न करणारा जर कोणी असेल तर तो सोमरस पवमान सोमादेव आहे आणि त्याच्यापासून सोमरस निघतो. म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत योग्यतेचा आहे. तर हा जो स्वदेव सगळ्या ठिकाणी सोमरस फिरतो तेव्हा तो सोमरसाने निर्णय गायत्री छंद निर्माण केले. छंद स्वर निर्माण ऋषी देवता छंद आणि स्वर या सर्वांना सहकार्य केले किंवा त्यातून ते निर्माण झालेले आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आज आपण आपलं जे कपाळ आहे, 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या, मुख, तोंड आणि हनवंटी, हे जो आपला चेहरा आहे आजचा, का आपण वरचा चेहरा पाहिला, आज दुसरा पाहतोय, तर हा कसा निर्माण झाला, हे भाग कशापासून निर्माण झाला. तर या ठिकाणी त्रिष्ठूप छंद आणि दैव स्वर 28 अक्षरांचा ध्वनी याच्यापासून आपले 2 कान, कपाळ, 2 डोळे, भुवया, नागपुड्यात, मुख, धनवटी हे सगळं या छंदापासून निर्माण झालेलं आहे. आणि हा छंद आपल्या शरीरात आपल्या अशा चेहऱ्यावरती आलेला आहे. तो छंद आज पूर्णपणे असल्यामुळं आपलं जीवन सुरक्षित झालेलं आहे. मग आता हा छंद आपल्या शरीरात जो आहे त्रिष्ठूप छंद दैव स्वरा व्होल्टेज नंबर 6 हा किती पॉवरफुल आहे, कसा आहे आपण आता पाहणार आहोत. की आपला समजा हा 10 mm आला 6 नंबर, तर आपल्या शरीराचे डोळे, कान, नाक, नंतर नाकपुड्या, श्वास, जीभ, पडजीभ या सगळे जे अवयव आहेत यांची वाढ 100% अगदी व्यवस्थित झालेली आहे. आणि जर झाली नसेल तर हा 10 आल्यानंतर त्या अवयवांची पूर्ण वाढ करतो. आता काही माणसं मुख्य असतात, बोलता येत मुलांना माणसांना, त्याची पडजीभ कमी झालेली असते म्हणून तो बोलत नाही. परंतु त्याचं कारण आहे की त्यावेळेला त्याचा जो 6 नंबरचा व्होल्टेज आहे तो 5 किंवा 3 वर आलेला असतो. म्हणजे या डोळ्यांची दृष्टी, नंतर आपलं श्वास घ्यायची क्रिया, नंतर मुखाची क्रिया, नंतर पडजीभ आणि जीभ, हे दात, हे सगळ्या गोष्टी याच्या ताब्यात आहेत छंद त्रिष्ठूप छंद दैव स्वराच्या. मग या आपण जर याला जर जोर दिला तर आपल्या कपाळ दुखायचं बंद होईल किंवा आपल्या काही व्याधी आहेत त्या कमी होतील. आता काय माणसांना सारखी बडबड करून किंवा सारखं काहीतरी पाहत बसून त्यांच्या शरीरात डोळ्याच्या ज्या वरच्या रेषा आहेत त्या कमकुवत झालेल्या आहेत. मग त्यांना बसताना त्या पापण्या हाताने वर करावं लागतात आणि मग दिसायला लागतं. कारण त्या पापण्या वर करण्यासाठी शक्ती आहे ती त्रिष्ठूप छंद दैव स्वरामध्ये आहे. आणि ती शक्ती आता बऱ्याच लोकांना जवळजवळ 10%, 5-20% लोकांना कमी झालेली आहे आणि त्यामुळं त्यांना ते दिसण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता समजा तुमचं व्होल्टेज जो आहे ECचा तो 10 mm आलेला आहे, तर तुमच्या शरीरातली कान, डोळे, नाक, भुवया, नंतर तोंड, हे जीभ, पडजीभ, दात हे 100% अगदी जसे तसे आणि फार सुंदर स्वरूपामध्ये प्रगट झाले होतात. परंतु जर समजा तेव्हा आपल्या ह्या सगळ्या अवयवांचं आयुष्य असतं 100 वर्ष. 6 व्होल्टेज जेव्हा 10 mm येईन तेव्हा आपल्या ह्या सगळ्या इंद्रियांचं आयुष्य, डोळ्याचं, नाकाचं, कानाचं 60 वर्ष असतं, 100 वर्ष असतं. आणि मग 100 वर्ष असल्यानंतर मग आता समजा आपलं आयुष्य 100 वर्ष आहे, आपलं कळलं डोळे बिळे कानाचं काही काळजी नाही. मग आपण पुन्हा का तरी वयाच्या 30व्या वर्षी समजा आपण व्होल्टेज नंबर 6 नंबर तपासला, किती आहे बा, तो 6 नंबरच्या वेळेस तो 5च आहे. तेव्हा या ठिकाणी 50%च आपल्या शरीरातलं डोळे, कान, नाक, म्हणजे जीभ, पडजीभ हे 50% काम करतात, जास्त करीत नाहीत. आणि समजा 30 आलं तर 30%च काम करतात. 3 mm आलं तर 30% काम करतं.
म्हणजे 70% आपलं डोळे दृष्टी कमी झालेली असते. आणि हे सगळे दुखापत आपण पाहतो, कोण औषध घे, ते कोण औषध घे, असं कर तसं कर. हे खूप छंद आणि दैव स्वर जो आहे त्याला आपण फार जपलं पाहिजे, तेव्हा आपलं सगळं कार्य व्यवस्थित चालणार आहे. आणि त्याच्याकरता आता आपण पाहिलं बा हे आहे, मग आपलं समजा आता तुमचं वय 30 वर्षाचं आहे आणि 30 वर्षात तुम्ही समजा होलते 6 नंबर तपासला, तो जर समजा 6 MM आला तर तुमचं 100ला 10ला 6 100 वर्ष तर 60 6ला किती 60 वर्ष. आता तुमचं किती आहे 30 वर्ष असताना पुढचं 6 MM आलेलं आहे आणि 6 MM आल्यानंतर 60 30 आणि 60 म्हणजे 90 वर्षापर्यंत तुमचे डोळे, कान, नंतर ऐकणं, पाहणं, नंतर दिव्य दृष्टी 90 वर्षापर्यंत टिकणार आहे. आणि जर समजा तुमचं समजा वय 40 आहे आणि तुमचे आता सगळे 6 व्होल्टेज 3 MM आले तर 30 आलं. मग 30 आलं म्हणजे 30 वर्षाचं वय 3 आल्यानंतर म्हणजे 60 अधिक 30 म्हणजे 90 वर्ष तुमचे डोळे पुढं मंदपणाने काम करतील किंवा थोडंसं दिसायला लागेल, पाहू लागेल, अशा रीतीने कार्य चालतं. मग आपल्या डोळ्यात चष्मा लागतात, आपण चष्मा लावतो, डोळ्यात दृष्टी कमी का झाली, काय आंधळी मुलं का जन्माला येतात, काय माणसाला दिसत का नाही, काय रात आंधळं का लागतं. याचं कारण असं आहे की आपल्या डोळ्यामध्ये ज्या शिरा आहेत नारळाच्या शेंडीसारख्या किंवा ना तर त्या ज्या शिरा आहेत त्या शिरा आपल्या कमकुवत झालेल्या असतात, त्यामुळे आपल्याला दिसायला बाहुली पडायला काही पडतं. ज्या वेळेस आपलं 10 MM 6 येईल तेव्हा आपलं 100% क्लिअर समोर दिसतं. जर समजा 6 MM आलं तर 60% आपल्याला दिसेल, 40% दृष्टी कमी होईल. आणि जर समजा 3 MM आलं तर 30% दृष्टी कमी होईल, 30% दृष्टी आपल्या 70% दृष्टी कमी झालेली आहे. ही मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होते. जर हा 6 नंबर आधी कोणी आला तर काय वेळेला दिसन आपल्याला, काय वेळेला दिसणार नाही, काय वेळेला ऐकू येईल, काय वेळेला ऐकू येणार नाही, काय वेळेला आपण नाकातून श्वास घेईन, काय त्रास होईल, काय वेळेला नाकामध्ये हाडं वाढतील. कारण का तर 6 नंबर जो व्होल्टेज आहे तो तुमचा 5 किंवा 4 वाल्याला आहे आणि 4-5 वाल्यानंतर तुमच्या नाकातून श्वास घेणे, तिथं हाड वाढणे किंवा काहीतरी अडथळा निर्माण होणे, रक्ताच्या गाठी तयार होणे, ह्या गोष्टी दुखी इथं तयार होतात. मग हे हटवण्याकरता आपल्याला आपला जो 6 MM व्होल्टेज आहे तो आपल्याला 10 MM केला पाहिजे. 10 MM झाल्यानंतर आपले गेलेले सगळे स्मरणशक्ती, गेलेले सगळे इंद्रिय पुन्हा जसे तसे तयार होतात. आता काय लोकांचे कानाचे पडदे तुटले, त्यांना ऐकू येत नव्हतं. त्यांचे व्होल्टेज होते पूर्वी 5 MM. पण जेव्हा ते पुन्हा 10 MM झाले तेव्हा कानातले पडदे परत जसे तसे आले. कानाला दिसत नव्हतं तेव्हा त्यांचे 4 MM होते. म्हणजे 6 व्होल्टेज 4 MM होता. जेव्हा त्याने पुढं प्रयत्न केला तेव्हा तो 10 MM झाला. म्हणजे त्याला दिसायला चांगलं यायला लागलं, म्हणजे पाहू लागला, कानाने चांगलं ऐकू लागला. पडजीब वाढली नव्हती, ती वाढली. पडजीब कमी झाली होती याचा अर्थ असे आपलं मुख्य होतो माणूस का होतो तर 6 नंबरचा व्होल्टेज जो आहे त्याच्यामध्ये गुंतागुंत तयार होते, वाकड्या तिकड्या रेषा तयार होऊन तो तयार होतो, वक्र रेषा तयार होऊन तो आलेला असतो. त्यामुळे आपल्या जिभेमध्ये, डोळ्यामध्ये, कानामध्ये, तोंडामध्ये, सगळ्या ठिकाणी, दातामध्ये सगळ्या अडचणी निर्माण होतात. आणि ह्या अडचणी दुरुस्त करायच्या म्हणजे आपल्याला सोमरस पिलं पाहिजे. सोमरस जेव्हा आपण पिऊ सतत, फळांचा रस, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, हा जो सोमरस आहे हा सतत जर आपण दररोज थोडा थोडा पिलो किंवा दररोज या प्रकारची फळं खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये सोमरस तयार होईल. आणि हा सोमरस तयार झाल्यानंतर हा सोमरस जो याने काय केलं, सूर्यनारायण तयार केला, त्याला प्रकाश दिला, आकाशात तारांगण तयार केलं, त्याला प्रकाश दिला. म्हणजे एवढी ताकद या सोमरसामध्ये आहे वेदात सांगितल्याप्रमाणे. तर त्याचप्रमाणे हा सोमरस
जेव्हा आपल्या शरीरात उतरण तेव्हा आपले दात सुद्धा भक्कम होतात. जिभेमध्ये काही कमकुवतपणा आहे तो भरून निघतो. पडजिभेची वाढ झाली नसेल ती वाढू होते आणि बोलायला लागते. माझ्याकडे 1-2 मुक्की आली होती. ती म्हणले, "महाराज त्याला बोलताच येतं." म्हणजे पडजीभ दाखवा, पडजीभ दाखवून ECG काढा. मग 6 नंबरचा व्होल्टेज त्यांचा 4 वर 3 वर होता. त्यामुळे ते काय बोलू शकत नव्हते. आवाज व्यवस्थित येत नव्हता. मग सोमरस द्यायला सुरुवात केली. 1 वर्ष 6 महिने जवळ सोमरस दिल्यानंतर त्यांची पडजीभ हा 6 नंबरचा व्होल्टेज 4 वर होता तो 6 वर आला. 6 mm झाल्यानंतर त्याची पडजीभ वाढली आणि तो बोलायला लागला. म्हणजे ईश्वरी मंत्र या ठिकाणी त्रिस्तुप छंद दैवत स्वरामध्ये मंत्र म्हणावा लागतो. हा 28 अक्षरांचा मंत्र आहे. गायत्री दोनदा म्हणलं आपण की 28 अक्षर होतात. गायत्री 24 अक्षर. अशा दृष्टीने आपल्या डोळे, कान हे जे सगळे नाजूक अवयव आहेत, हे त्रिस्तुप छंद आणि दैवत स्वर यांच्यापासून निर्माण झालेले आहेत. आणि हा सोमरस याच्यात मिळाल्यानंतर त्याच्यामुळं तुला ताकद येते. ह्या सोमरसाने काय केलं, आकाशात तारांगण अक्षर निर्माण केली. सूर्य निर्माण केला, त्याला प्रकाश दिला. मग हा पृथ्वीलोक, अंतरिक्ष, द्युलोक. अंतरिक्ष म्हणजे तारांगण, द्युलोक म्हणजे देवलोक. इथपर्यंत त्याने आपला अधिकार गाजवला आणि मग तो परमधामापर्यंत पोहोचला. तर हा सोमरस जो आहे याचं महत्त्व या ग्रंथात सांगितलेलं आहे. इंद्र, दत्त, शंकर भगवान जे आहेत, गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, शिव, इंद्र, सूर्य, नंतर दत्त महाराज आणि विराट, हे सगळ्या 7 देवांना हा सोमरस पेल्यानंतर जो सत्य परमात्मा आहे त्याच्याकडून आपल्या शरीरावरती त्रिस्तुप छंद दैवत शक्त्याच्या लहरी येतात आणि मग आपल्या शरीराची उणीवपणा तो भरून निघतो. त्याचं कारण असं आहे की हे सोमरस पिल्यानंतर आणि देवाला सोमरस दिल्यानंतर देवाकडून ज्या लहरी येतात मोबाईलसारख्या आपल्या ऐकायला, तशा त्या देवांच्या ज्या शक्ती लहरी आहेत तो आपल्या इंद्रियांना इंद्रियावर परिणाम करतात. आपली इंद्रिय सुधारतात. आता ही समजा आपला समजा 3रा डोळा उघडणार आहे आपल्या भुवयामधला. जेव्हा 10 mm असेल तेव्हा आपला 3रा डोळा उघडतो. आपलं ब्रह्मज्ञान होतं, आत्मज्ञान होतं. जगात कुठं काय चाललं, अणुकोटी ब्रह्मांड दिसायला लागतं. प्रत्येक माणसाजवळ काय काय दैवी शक्तीचं ज्ञान होतं. परंतु हा जर समजा 3 mm आला तर 6 नंबरचं व्होल्टेजचं आपली दृष्टी मंदावते आणि आपलं भौतिकाचं ज्ञान होतं, आध्यात्मिकडे जात नाही. 5-6 आलं तर मग दैविक ज्ञान होतं, दैविक दृष्टी प्राप्त होते. आणि 10 जर आलं मग दिव्य दृष्टी, ईश्वर दृष्टी प्राप्त होते. आणि आपण इथं बसलेलो आहोत. अनंत कोटीचे ब्रह्मांड आहेत. त्याच्यामधलं ज्ञान आपण जसं ते तसं पाहू शकतो. आपण बॅटरी लावली झाडावर, मग तिला किती आंबे आहेत ते बॅटरीतून आपल्या अंधारात दिसतात. तशा प्रकारचा आपल्या शरीरातून जो सोमरस पवमान सोम हा प्रकाश बाहेर पडतो, म्हणजे अल्फा किरण बाहेर पडतात, लेसर किरण बाहेर पडतात आणि त्यामुळे आपण संपूर्ण जगाचं ज्ञान आपल्या मेंदू साठवतो किंवा पाहू शकतो. ही दृष्टी 3ऱ्या डोळ्याची भुवयामध्ये असणाऱ्या डोळ्याच्या वरच्या बाजू इथं तो उघडतो. त्याचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला सोमरस पिलं पाहिजे. काय काय लोक आघोरी कृत्य करतात, हाणून घेतात, डोकं फोडायला लावतात, कुठंतरी त्या ठिकाणी जखमा करायला लावतात हो, आणि ते तुला दृष्टी म्हणून सांगतात. दृष्टी येतच नाही, ते दृष्टी नष्ट होते. त्याच्याकरता तुम्हाला सोमरसाचं महत्त्व सांगितलं. सोमरस चमत्कार, आजचं कपाळ या विषयावरचं हा प्रवचन आहे. प्रवचन आजचं 88वं. तर ते प्रवचन सांगतोय आपण. आतापर्यंत सांगत आलो, दररोज नवीन नवीन माहिती सांगत येत आहोत. ते 88वं प्रवचन आहे. तर यामध्ये तुमचं कपाळ सांगितलेलं आहे, कपाळाचं रहस्य सांगितलं आहे, डोळ्यांचं रहस्य सांगितलं आहे, नंतर नाकाचं रहस्य सांगितलेलं आहे, तोंडाचं रहस्य सांगितलं आहे, बोबडीची बोळती, आवाज नीट उपटत नाहीत. त्याचं कारण का? लांब 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 राम राम म्हणजे लांब लांब असं म्हणतो. काय म्हणलेलं, कसं काय चाललेलं, हे असे जे उच्चार होतात ना,
त्याचं कारण आपलं शरीर, घशातलं स्वरयंत्र, हा महत्त्वाचा मुद्दा राहिला. घशातलं जे स्वरयंत्र आहे ना, ते त्रिष्टुप छंद आणि दैव स्वर, यामुळे ते घशातलं स्वरयंत्र नाना मधुर बनतं. आता आपण समजा व्होल्टेज 6 नंबर 10 आहे, तर आपण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे आपण अभंग अतिशय चांगल्या सुंदर चाळीत म्हणू शकतो. परंतु तेच जर समजा आपलं व्होल्टेज समजा 3 असेल, 4 असेल, तर सुंदर ते ध्यान भवितेवरी, म्हणजे आपल्या उच्चारात फरक पडतो, आपल्या आचारात फरक पडतो. आपण सगळे शब्द उच्चारू शकत नाही. आपल्याला अनेक भाषा शिकायची इच्छा आहे, परंतु आपली जी जीभ आहे ती वळत नाही. नेम नाही कळत का? तर आपली जीभ तिथं वळत नाही. तुझं नाव काय, असं जेव्हा आपण विचारतो तेव्हा आपले कान ऐकतात, जिभेवर परिणाम होतो. 36 अक्षरं, ओम आमी मी रु लु लु आय ओम हा, ओम कम खम गम गम नम चम ढळक्षाज्ञम, ही जी अक्षरं आहेत 52 अक्षरं, ही या जिभेतून ABCD ही जी अक्षरं आहेत सगळी मल्याळम, तेलुगू ह्या ज्या भाषा आहेत सगळ्या, ह्या सगळ्या भाषा जगातल्या जेवढ्या आहेत, रानटी भाषा, नंतर 22,000 भाषा जगात आहेत, त्याच्यापेक्षा काय अजून असतील. या सगळ्या भाषा आपला त्रिष्टुप छंद दैवस्वर जर 10 असेल, तर आपल्याला त्या समजू शकतात, येऊ शकतात, बोलू शकतो आपण. मराठी भाषा शुद्ध बोलण्याकरता श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जर 10 mm असेल तर आपण पद्धतशीर म्हणू शकतो. आणि जर 10 mm नसेल, 6 किंवा 4 असेल, श्रीराम लम 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 श्रीराम जय जय राम, श्रीराम राम 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 श्रीराम, असं म्हणजे काहीतरी आपण मनाला समाधान असं वाकडं तिकडे जिभेतून उच्चार करतो, तेव्हा ही जीभ तिथं कार्य करीत नाही, दृष्टी टिकत नाही, कमी होते, आपल्याला कमी दिसायला लागतं. तुमच्या चष्म्याचे नंबर समजा जर 3 असतील, तर ते चष्म्याचे नंबर जेव्हा तुम्ही सोमरस पिता, तेव्हा ते तुमचे सोमरसामुळं 1 वर्षामध्ये चष्म्याचे नंबर 2 किंवा 0 होऊ शकतात. माझ्याकडे बऱ्याच लोकांचे चष्म्याचे नंबर पुणे, शिरूर, नगर या बऱ्याच भागामधल्या लोकांनी याच्यावर प्रयोग केलेले आहेत. आणि त्यांचे चष्म्याचे नंबर पुणे 5 होते, एका नंबर 5 होता, एका नंबर 3 होता. तर त्याने सोमरस प्याला वर्षभर आणि त्रिष्टुप छंद दैव स्वर याचा या स्वरा ह्या मंत्राचा त्याने अभ्यास केला, उच्चार केला. त्यामुळं चष्म्याचा नंबर कमीत कमी 2 झालं, समान आलं, समान डोळ्याचे नंबर तयार झाले, अधिक नमन झाले, आणि मग त्याला चांगलं दिसायला चष्मा बदलावं लागले त्यांना. त्यांनी मला मागच्या महिन्यातच सांगितलं बऱ्याच जणांनी की आमचे चष्म्याचे नंबर बदलले आहेत, चष्मा नंबर कमी झालेला आहे. त्याच्याकरता आपल्याला आपलं जो कपाळ आहे आणि हनवटीपर्यंत चेहरा आहे, कान, डोळे, नाक, तोंड आणि पडजीव आणि स्वरयंत्र, हे स्वरयंत्र या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. आता जे गायक आहेत शाहीर, शिवशाहीर यांचे सुद्धा आम्ही काळीगमतापासून पाहिले आहेत. तर 6 नंबरचा व्होल्टेजचा जोर दिला शिवशाहीर, त्याचा व्होल्टेज 10, म्हणून तो पवाडा गातो, अभंग गातो, उत्कृष्ट भजन म्हणतो, उत्कृष्ट कीर्तन करतो, समाजात चांगलं ज्ञान सांगतो, प्रवक्ता बनतो, मोठा प्रवक्ता बनतो आणि समाजावर आपला प्रभाव दाखवतो. 6 नंबरचा व्होल्टेज 10 मध्ये आला तर. आणि ऐकू पण चांगलं येतं, डोळ्याची दृष्टी पण चांगली असते. याच्याकरता आपला हा व्होल्टेज खराब होऊ नये याच्याकरता नेहमी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही समजा भूतियार मार्गाचा अवलंब करीत असतात, तर तुमचा जो कार्डिंग आहे 6 नंबरचा थर 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 कापल्यासारखा तयार होतो. त्यामुळे तुमचा आवाज राम 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 म्हणजे असा उच्चार वाकडे तिकडे होऊन तो शब्द उच्चारतो. जर रजोगुणी असेल समजा आरत्याचा, तर त्याचा उच्चार सुद्धा
त्याच प्रभावावरचा प्रभावाचा असतो. सौंदर्य ते ध्यान विटेवरी असं तू म्हणता अभंग म्हणणार. जेव्हा त्याचा हा देवयान मार्गातला असेल, सोमरस पिऊन हाच मंत्र म्हणता असं त्रिसूक्तन दैवत, तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. याच्यापेक्षा चांगली सुंदर चाल लावून तो अभंग म्हणू शकतो. त्रिताल भैरवम सारी गम पधरी सा, हार्मोन्स वाजतो, भजन म्हणतो, हे सगळ्या चाली भैरव त्रिताल भैरवी, नंतर तुमचे निर्णय राग रागिणी हे सगळे तुमच्या व्होल्टेजवर अवलंबून आहेत. रिद्धिशे मनातून तिसरा डोळा उघडणे, मग डोळ्याची सिद्धी, कानाची सिद्धी, मुखाची सिद्धी, जिभेची सिद्धी, पडजिभेची सिद्धी, स्वर यंत्र हे परिपूर्ण तयार झालं पाहिजे. बरेच जण माझ्या काळात त्यांचे स्वर यंत्र बिघडली होती आणि त्यांना गाताना गाता पण येत नव्हतं आणि आवाज पण बसला होता. मग त्यांना होतं आता असं करा, तुमचा ECG दाखवा. ECG कार्यक्रम काढल्यानंतर 6 नंबरचा व्होल्टेज 3 mm होता, म्हणजे 30%. आणि 30%, 40-70% मध्ये पॉवर्स नव्हती, कमी झाली होती. मग त्यांना तुम्ही सोमरस प्या, फळं खा आणि हा मंत्र असा म्हणत जा, आमची दविमा संपत्ती मंत्र म्हणा. तर त्या मंत्र त्यांनी म्हटल्यानंतर त्याला 3 महिने ट्रीटमेंटला बोलवलं. पुन्हा ECG काढला तर पूर्वी 3 mm होता, तो पुढं 6 mm आला, म्हणजे 60% आला. आणि मग सुंदर आवाज येऊ लागला, परत गायला लागला. जेव्हा 10% आला त्याचा मूळ आवाज त्याला प्राप्त झाला आणि त्यामुळं तो गायक व्यवस्थित पुन्हा गायला लागला. म्हणजे अशा दृष्टीने आपल्या शरीरात घशामध्ये जे आहे, आपला जो हे आहे, जीभ आहे, पडजीभ, स्वरयंत्र जे आहे, ते 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्या शरीरामध्ये, जीभ, पडजीभ आणि स्वरयंत्र. ते स्वरयंत्र पडजिभेला धरून असतं आणि पडजीभ जर चांगली असेल तर मग स्वरयंत्राचे आवाज चांगले निघतात. तर त्याच्याकरता ही पडजीभ जी आहे, जीभ आहे, ही पातळ असावी लागते. जितकी जीभ पातळ तितकं तुम्ही चांगलं सुंदर बोलू शकता. जितकी जीभ तुमची जाड तितकं तुम्ही अपष्ट बोलू शकता. जे तुमची जीभ जाड नाही, पातळ मध्यम स्वरूप आहे, म्हणजे रजोगुणी आहे, पितर तत्वाची, तुम्ही त्याप्रमाणे बोलू शकता किंवा त्याप्रमाणे भजन कीर्तन गाऊ शकता. अतिशय सुंदर चाल असणारे गान कोकिळ आपल्याकडं, ते स्वरयंत्र जे होतं ते फार सुंदर होतं. ते स्वरयंत्र तपासण्याची किंमत 1 कोटी रुपये. परदेशातल्या लोकांचे स्वरयंत्र तपासलं, त्याचे तंतू कसे आहेत, त्याला मज्जातंतू कसे आहेत, ते कशा स्वरूपाचे आहेत, तेव्हा आमच्या काही डॉक्टरांची चर्चा झाली की दुसऱ्या माणसाचं पण स्वरयंत्र तपासू. त्याचं तपासलं. गान कोकिळा जे होते त्यांचं पण तपासलं. तर एक गोष्ट अशी आहे की स्वरयंत्र जे आहे, ज्याप्रमाणे नारळाच्या शेंड्या असतात, तशा प्रकारचे अतिशय सूक्ष्म तंतू त्या स्वरयंत्राला असे चिकटलेले, अगदी व्यवस्थित आणि लुलुल गुल, म्हणजे अतिशय स्पंदनशील होते. आणि दुसऱ्या माणसाला जेव्हा स्वरयंत्र तपासलं तेव्हा त्याच्या स्वरयंत्राला जे नारळ शेंडी असते ते विरळ होते, म्हणजे कमी होते. तिसऱ्याच एकाचं स्वरयंत्र तपासलं तेव्हा त्या स्वरयंत्राला याच्या गान कोकिळाची देवी होती श्री, तिच्या स्वरयंत्रामध्ये अनंत स्वर तंतुमय स्वर त्यात होते, हिशोब करता येत नव्हता. पण दुसरा जो होता रजोगुणी, म्हणजे पितर तत्वाचा 5 नंबरमध्ये आलेला, त्याचं जे स्वरयंत्र होतं ते स्वरयंत्राला फक्त 400-500 तंतू होते, त्यामुळं तेवढ्याच तो गायचा. तिसरा जो होता स्वरयंत्राला त्याचं 3 mm निघालं, 6 नंबर व्होल्टेज. मग ते 6 नंबर व्होल्टेज 3 नंबरला निघाल्यानंतर
त्याच्यात फक्त 25 30 40च फक्त तंतू होते स्वरयंत्राचे, म्हणजे इतका फरक आहे. कोकिळा पक्षी गातो त्याचं स्वरयंत्रामध्ये नवीन तंतू तयार होतात. तेव्हा आता कू कू करतो, कारण त्याला अजून स्वरयंत्राचे तंतू आहेत ते अजून तयार झाले नाहीत. आता जेव्हा कोकिळा आंब्याच्या झाडाखाली राहते, बघा लक्षात ठेवा, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कोकिळा पक्षी आंब्याच्या वृक्षामध्ये राहतो, इतर राहत नाही. तर आंब्याचा वृक्ष हा सोमरस देणार आहे. मग आंब्याची पानं चघळणे किंवा आंब्याच्या पानावर असलं पाणी चघळणे हे कोकिळ्याचं काम. मग त्याचं जे स्वरयंत्र आहे त्या आमरसाच्या सोमरसाने अनेक तंतू तयार होतात. जसे आंब्याच्या कोयला दशा आहेत तशा प्रकारचा आपल्या स्वरयंत्राला दशा पाहिजेत, म्हणजे मज्जा तंतू पाहिजेत, तेव्हा आपण गाऊ शकतो. मग आता आपलं स्वरयंत्र बेगाडून सुचवायचं कशाने आपण? ह्याच्यामध्ये नारळाचं पाणी, ऊसाचा रस आणि आंबा हे तीनच पदार्थ वस्तू असे आहेत की आपल्या स्वरयंत्राला नवीन 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 असे मज्जा तंतू फुटतात आणि मग स्वरयंत्रात तंतू फुटतात आणि मग आपण सुंदर गाऊ शकतो. स्वरयंत्र नवीन तयार होतं. हे सोमरस संरक्षण आहे. तुमचं जुनं सोमरस, जुनं स्वरयंत्र बदलून त्याच्यात फेरफार करून नवीन स्वरयंत्र तयार करायचं. आता 3 MM होते एकाचं, त्याला गाता येत नव्हतं. त्याने क्लास लावला, गायला लागला, काहीच गाता येईना. तेव्हा त्याला मी सांगितलं की तू आता काय कर, आंब्याचा रस पेत जा किंवा नारळाचं पाणी पेत जा. मग तो आंब्याचा रस प्यायचा, कधी नारळाचं पाणी प्यायचा. मग पुढं त्याची जेव्हा तपासणी केली डॉक्टरकडून तेव्हा 6 नंबरचा व्होल्टेज 6 MM आला. म्हणजे 60% तो चांगला गाऊ लागला हार्मोनियमवर. आवाजही सुधारला, उत्कृष्ट नवा आवाज आला. हा दिव्यानंद आपल्याला मिळवायचा असेल स्वरयंत्रातला, बरेच लोकांना दोष आहे, त्यामुळे आवाज काढता येत नाही, चांगलं बोलता येत नाही. स्वरयंत्रामध्ये आपल्याला तो बेघाड झालेला आहे, तो दुरुस्त करायचा. म्हणजे आपल्याला त्रिष्टुप छंद दैवत स्वर 48 अक्षरांचा मंत्र म्हणणं. गायत्री 2दा म्हटली की 28 अक्षर होतात. म्हणजे आपल्याला त्रिष्टुप छंदाचं आणि दैवस्वराचं फळ मिळतं, म्हणजे तंतू तयार होतात आणि मग स्वरयंत्र उत्तम काम करतं, गाऊ लागतं. 2 भजनी मंडळी माझ्याकडे आली, म्हणले महाराज हा लय उत्कृष्ट भजनी होतं, पण याचा आवाज पार बसल्यावर काय म्हणता सुद्धा येत नाही. मग मला बाबा तुझं तर असं करू आपण की तुम्हाला तुझं हे काढून दाखव ECG. त्याने ECG काढून आणला, व्होल्टेज कार्डिओग्राम. तर तो भरला 3. म्हणलं आवाज स्वरयंत्रातले तंतू पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. मग पुन्हा सोमरसाची त्याला प्यायला ट्रीटमेंट दिली, प्यायला सांगितलं. नंतर 28 अक्षरांचा गायत्री मंत्र सतत म्हणा, म्हणजे ते जखमा भरून निघतील. असं करता करता त्याने 3 महिने हळूहळू म्हणता म्हणता त्याचं 3 MM 8 MM झालं, म्हणजे 80% तो चांगला गायला. गेलेली सृष्टी स्मृती गाण्याची परत आली. का? तर मज्जा तंतू, त्याचे जे स्वर तंतू जे होते, स्वर ते नष्ट झाले होते, ते परत फुटले, परत आले. तर हे दुरुस्त जगाला कुठल्या विज्ञानाला करता येत नाही आणि अजूनपर्यंत केलं नाही. म्हणून सोमरस हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही पेल्यानंतर तुमचा आवाज मंजूळ कोकिळ्यासारखा होतो आणि मग तुम्ही कुहू कुहू गाणं म्हणू लागता. तेव्हा सोमरस हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो तुम्ही प्यायला पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे, तेव्हा सांगतो. आता बघा, आता तुम्हाला तुमचा आवाज आहे, तुमचा आवाज आहे, तुमचं वय 30 आहे आणि 30 वर्षाचा आवाज तुम्ही आता तुमचा सोमरस, तुमचा ECG काढा तो 6 MM आला, म्हणजे 60 वर्ष आला. म्हणजे 30 आणि 60 90 वर्ष. म्हणजे तुमचे डोळे, तुमचे कान, डोळे, जीभ, पडजीभ, स्वरयंत्र, दात, हनवटी, हे जे अवयव सगळे आणि दिव्य दृष्टी तुमची वयाच्या 90 वर्षापर्यंत टिकू शकते. जर समजा आधी कोणी जर असा नंबर झाला
तर काळाला आवाज चांगला होतो, काळा चिरकतो. म्हणजे काळा चांगलं दिसतं, काळा दिसत नाही. काळा चांगलं ऐकतो, काळा ऐकू येत नाही. काळा चांगलं बोलतो, काळा चांगलं बोलता येत नाही. अशा दृष्टीनं आपल्या ह्या कपाळ या तत्वज्ञानाचं जे रहस्य आहे ते तुम्हाला आतापर्यंत सांगितलं. थोडक्यात सांगितलं, तर अजून बऱ्याच गोष्टी आहेत. चित्र, नकाशा, सौरयंत्राचे फोटो, हे सगळं पाहून याच्यावरती निरीक्षण केलं जातं. सौरयंत्राचे फोटो काढायचे डॉक्टरकडून, मग पुन्हा 6 महिने पुन्हा तपासून पाहायचे. खर्च येतो जवळजवळ 25-30 हजार रुपये. आणि मग त्याच्यामध्ये किती बदल झाला हे आपण पाहू शकतो. सत्यसृष्टी प्रात्यक्षिक, हे प्रात्यक्षिक आहे आपल्या जीवनाचं. पंढरपेश्वराच्या पांडुरंगाची दिंडी निघालेली, त्यांच्या भजनाचं रहस्य आहे. म्हणून आपण आपला जो मुख्य देव आहे श्रीवत्सवक्षा भगवंत, सहस्र शीर्षा पुरुषा सहस्रास पादमूर्त्या दशांगुलम, हाच ब्रह्मा, हाच गणपती, हाच ब्रह्मदेव, हाच विष्णू, हाच शंकर, हाच इंद्र, हाच सूर्य, हाच दत्त, हाच विराट स्वरूप. याचा असं विकास होऊन हा एकच देव आहे, दोन नाहीत. परमेश्वर एक आहे, दोन नाही. लक्षात ठेवा. ज्वारी किती आहे? एक. तिची भाकरी तुकडीकडे 100. मग सांगा, प्रत्येक ज्वारीची भाकरी केली, प्रत्येक ज्वारी वेगळी आहे का एकच आहे? एका ज्वारीचे 100 तुकडे झाले, पुन्हा एक केले. तशा दृष्टीने ह्या सगळ्या देवदेवता किंवा तुमचं जे ज्ञान आहे, जे स्वरयंत्र आहे, त्या स्वरयंत्राचं महत्त्व तुम्हाला तुम्ही ECG काढल्यानंतर समजून, मग आपण शाहीर आहोत, मग आपला आवाज किती वर्ष टिकून. आता समजा तुमचं वय आहे 60 वर्षाचं आणि तुमचा स्वरयंत्राचा जो व्होल्टेज आहे तो निघाला 6 mm. म्हणजे 60 वर्षापूर्वीचे अधिक पुढचे 60, म्हणजे 120 वर्ष तुम्ही गाऊ शकता. आवाज आपला व्यवस्थित खणखणीत राहणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपलं शरीरातलं करता येईल याच्याकरता प्रयोग करायचा. त्रिशूभ छंदैव सोर, याची देवता दत्त महाराज. मला आज्ञाचक्र असं म्हटलं जातं. त्याचं बारीक सविस्तर सांगायचं म्हणजे वेळ नाही पुष्कळ. तर हे सगळं जीभ, स्वरयंत्र, दात, 2 डोळ्याची दृष्टी, 2 डोळे कानाचं ऐकून, नाक पडलेले श्वास आणि आपली हनवटी, या सगळ्या गोष्टी ज्या 10-12 आहेत त्या त्रिशूभ छंद दैव स्वरातून प्रगट होतात. थोडक्यात सांगितले, वेदामध्ये खूप सविस्तर आहे. सविस्तर बोलण्यात काही वेळ नाही. अधिक माहितीसाठी श्रीला भेटा. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोरनदी गंगा मैया की जय. सर्वांचा एकच परमेश्वर श्रीवत्सवक्षा भगवंत. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद समूर्त्या दशांगुलम. जगात आणि महाराष्ट्रात 5 स्वयंभू शक्तिपीठ निर्माण करणारी, स्वयंभू निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काल भैरव की जय. शनीश्वर महाराज की जय. खंडेश्वर की जय. हनुमान की जय. अनुसात्री ऋषी की जय. लक्षात ठेवा, आत्रे अनुसयांचा जय जयकार केल्याशिवाय ब्रह्मा विष्णू महेश कुठले देव तुम्हाला प्रसन्न होणार नाहीत. कारण अनुसयाने वरदान मागितलं देवांकडं. काय देवांनी सांगितलं का, अनुसया माता, आत्रेशी अनुसया मातेची घोषणा करते, त्यांना आम्ही प्रसन्न होऊ, बाकीच्यांना प्रसन्न होणार नाही, रिद्धी सिद्धी देणार नाही. तू आमची महान माता आहे. बाळ केली, पुन्हा आम्हाला आमच्या मूळ स्थिती नेऊन आमच्या देवलोकात बसवलंय. आणि ती स्वयंभू गादी आपली इथं अमृतमध्ये कलगी दत्त महाराज इथं आहे. म्हणून तिच्या दर्शनाने लाखो लोकांना फायदा होतोय. अवश्य भेट द्या. हरिओम दत्त. श्री गुरुदेव. हरिओम दत्त. हरिओम. ओम शांती.